घरोघरी दिवाळी साजरी होतीये. प्रत्येकजण फराळाचा आस्वाद घेतोय आणि फटाक्यांची आतषबाजी सुद्धा आपल्याला होताना पाहायला मिळते. परंतु त्याच वेळेला विधानसभा निवडणुकांचं बिगुल सुद्धा वाजलेलं आहे आणि यामध्ये राजकीय नेते एकमेकांवरती आरोपांची फटकेबाजी सुद्धा करताना दिसत आहेत. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये दिशा सोशल फाउंडेशननं दिवाळी फराळाचं आयोजन केलं आणि तिथं खासदार अमोल कोल्हे स्वतः आलेत आणि ते या फराळाचा आस्वाद या ठिकाणी घेत आहेत. आणि या अनुषंगाने आपण थोडंसं लाईट मूडमध्ये एक मुलाखत घेतोय. डॉक्टर, खरं तर फराळाचा तुम्ही आस्वाद घेतायच, परंतु जिथं जिथं जाताय तिथं नेमकी चर्चा सध्या काय सुरू आहे? कारण फटकेबाजी जोरात सुरू आहे, दिवाळीची फटाके वाजतायत आणि गोडवा पण दिसतोय. नाही, खरं तर सर्वप्रथम मी दिशा सोशल फाउंडेशनचं मनापासून एक आभार अशासाठी व्यक्त करतो की गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि त्या राजकीय संस्कृतीमध्ये इतर पक्षीय नेत्यांशी असलेला सुसंवाद हा जवळपास लोप पावत चाललेला असताना पिंपरी चिंचवडसारख्या पॉलिटिकली अत्यंत सजग अशा शहरामध्ये दिशा सोशल फाउंडेशन असा उपक्रम राबवतं. हे खरोखर कौतुकाची बाब आहे आणि म्हणून मी मनापासून त्यांचा ऋणी. आणि दिशा सोशल फाउंडेशनचे माझे फार जास्त जुने ऋणानुबंध आहेत राजकीय क्षेत्रात पदार्पण करण्याच्या आधीपासूनचे. आणि आपण जसं म्हणालात त्या पद्धतीने दिवाळीचा फराळ आहे. नक्कीच याला थोडासा महागाईचा थोडासा झटका सर्वसामान्यांना जाणवतोय. बेरोजगारीचा कडवटपणा अजूनही आहे. परंतु अशी अपेक्षा हीच आहे की या दिवाळीमुळे दिव्यांनी आसमंत उजळून जाईल, महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि त्यानंतर निकालानंतर मात्र हा गोडवा प्रत्येकाच्या आयुष्यात आणण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळेच घटक पक्ष मनापासून प्रयत्न करतील. तर जनतेच्या या आयुष्यात गोडवा यायलाच हवा, परंतु आता हा दिवाळीचा गोडवा जो आपल्याला फराळातला दिसतोय तो गोडवा प्रचारात दिसणार की आता इथं तुम्ही थोडीशी मिसळ पण खाताय, झणझणीत मिसळ आहे, तो तिखटपणा पण या ठिकाणी दिसणार आहे? नाही, हा गोडवा दिसावा अशी अपेक्षा आहे, कारण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला कुठेही गालबोट लागेल अशी वक्तव्य होऊ नयेत. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये वाचाळवीरांची जी फौज सुटलेली आहे आणि या वाचाळवीरांच्या बेताल वक्तव्यांमुळे नक्कीच वातावरण कलुषित होतं. म्हणजे परवाचं संगमनेरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या स्टेजवरचं वक्तव्य हे इतकं निंदनीय होतं की जो महाराष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा वसा आणि वारसा सांगतो, या महाराष्ट्रामध्ये एखाद्या राजकीय नेत्याकडून भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावर अशा पद्धतीनं विधान होणं हे खरं तर दुर्दैवी होतं. पण यापुढे तरी सर्व राजकीय पक्षांनी हे भान बाळगावं अशी अपेक्षा तर सगळ्यांचीच आहे. खरं म्हणलं तर दिवाळी आली की सगळेजण नवीन कपडे आणतात, फराळ पण ताजा या ठिकाणी बनवला जातो, अगदी फटाके पण त्याच वेळेचे लागतात. जर जुने फटाकडे असले की ते फुसका बार या ठिकाणी निघतो. अशातच काही जुन्या संदर्भांना फोडणी या ठिकाणी दिली जाते. सांगलीतला तुम्ही प्रचार ऐकला असेल, अजितदादांनी आर आबांच्या संदर्भातला सिंचन घोटाळ्याशी संबंधित एक दाखला त्या ठिकाणी दिला. ही फोडणी आत्ताच्या या दिवाळीच्या अनुषंगाने, विधानसभेच्या अनुषंगाने योग्य होती? तर मला असं वाटतं, मी फार लहान कार्यकर्ता, दादानी इतक्या मोठ्या नेत्यावर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना बोलणं योग्य नाही. परंतु असं म्हणतात की आजकाल दादा त्यांच्या सल्लागारांच्या सल्ल्यानुसारच चालतात आणि कदाचित या सल्लागारांना महाराष्ट्राची संस्कृती ठाऊक नसावी की महाराष्ट्राची संस्कृती ही आहे की माणूस गेल्यानंतर वैर संपतं. अगदी शत्रूविषयी, वैऱ्याविषयी महाराष्ट्राची ही भावना अगदी आपण अफजल खान वधापासून पाहतो आहोत. आणि मेल्यानंतर शत्रू जरी असला तरी माणूस गेल्यानंतर वैर संपतं ही भावना असताना इथे तर आबांसारखा, स्वर्गीय आबांसारखा अत्यंत स्वच्छ प्रतिमेचा नेता, इतक्या वर्षांचे सहकारी आदरणीय पवार साहेबांचे अत्यंत निष्ठावंत असलेल्या नेत्याविषयी असं विधान जर त्या सल्लागार कंपनीनं तो सल्ला दिला असेल तर त्या सल्लागार कंपनीला कोपरापासून दंडवत केले पाहिजे. खरं तर प्रत्येक कुटुंबातला व्यक्ती हा कामानिमित्त बाहेर असतो, घरापासून बाहेर असतो, परंतु दिवाळी आली की तो एकत्र येतो, कुटुंब एकत्र येतं. असं दिवाळीचा एक हा क्षण असतो. याच क्षणी पवार कुटुंबीय नेहमीच एकत्र येत असतात. मात्र याच दिवाळीच्या अनुषंगाने आता विधानसभा पण आहे आणि यावेळेलाच अजितदादांनी एक वक्तव्य केलं की पवार साहेबांनी पवार कुटुंब फोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. हे वक्तव्य आणि त्यात अजितदादांनी भावनिक होणं कसं पाहता तुम्ही या सगळीकडं? कारण लोकसभेच्या वेळेला अजितदादा एक बोलत होते, आत्ता एक, विरोधाभास मोठा दिसतोय. मला वाटतं तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. आणि हे विधान दादांनी केलेलं मी अजून वाचलं नाही. जर
की आदरणीय पवारसाहेबांनी कुटुंब फोडलं हे विधान माझ्या ऐकण्यात नाही आहे. पण जर असं विधान केलं असेल आपल्या म्हणण्यानुसार, तर मला असं वाटतं सर्वसामान्य जनता जाणते की 27 जूनला माननीय पंतप्रधानांनी भोपाळच्या सभेमध्ये एक विधान केलं होतं आणि त्यानंतर 2 जुलैला भूमिका बदलली, ती आदरणीय पवारसाहेबांनी बदलली की अजितदादांनी बदलली, हे सर्वसामान्य जनता जाणते. म्हणजे मगाशी आपण सांगलीतल्या वक्तव्याचा जो उल्लेख केला स्वर्गीय आर आबांविषयीच्या, तोच पुन्हा सिंचन घोटाळ्याचा जो विषय आहे, हा 27 जूनला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भोपाळच्या सभेत हाच आरोप केला होता आणि 2 जुलैला भूमिका बदलली. मग ही जी सगळी जर क्रोनॉलॉजी आपण लावली तर त्याच्यामध्ये कुठेतरी संशयाला जागा आहे का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात तयार होतो. आणि कुटुंब म्हणून मला असं वाटतं की पवार कुटुंबियांचा हा कौटुंबिक निर्णय हा जो काही त्यांचा असेल, परंतु जे दादा तुम्ही भावनिक झालेले म्हणालात, मला खरं तर कल्पना नाही, कारण मी गुलाबी जॅकेट न घालणाऱ्या कणखर दादांना ओळखत होतो. ते गुलाबी जॅकेट घालायला लागल्यापासून माझा त्यांचा फारसा परिचय नाही, त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक बाबीविषयी मी भाष्य करावं इतका मोठा मी कार्यकर्ता नाही. खरं तर थोडंसं मी या फराळाकडे येतो. ही चकली खूप रुचकर असते, परंतु गोल असते. सध्या महाविकास आघाडीमध्ये हा गोलपणा दिसतोय, रुचकरपणा जो आहे तो थोडासा हरवलाय का? कारण प्रत्येक ठिकाणी बंडखोरी या ठिकाणी होताना दिसते. जे लोकसभेत चित्र होतं त्याच्या विपरीत चित्र आत्ता विधानसभेत आहे. हे बघा कसं होतं की लोकसभा निवडणुकीच्या वेळी परिस्थिती वेगळी होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी सगळेच हादरलेले होते, पण लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा करिश्मा काय असतो तो लोकांनी अनुभवला. तब्बल 80% स्ट्राईक रेट हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाला. माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीमागं किती मोठं फॅन फॉलोईंग आहे, किती मोठा चाहता वर्ग आहे, हे पाहायला मिळालं. त्याचबरोबर राहुल गांधींच्या काँग्रेसच्या पाठीमागे जो एक प्रचंड जनसमुदाय आहे तो आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 31 जागा महाविकास आघाडीच्या, म्हणजे सांगलीची एक अपक्ष धरून 31 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या. आणि स्वाभाविक इतका चांगला निकाल समोर आल्यानंतर अनेकांच्या महत्वाकांक्षा जाग्या होणं किंवा अनेकांना निवडणूक लढवावीची वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे अनेकांनी इच्छा व्यक्त केली. तब्बल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज ज्या 85-87 जागा लढवतोय, या जागांसाठी आमच्याकडे आलेले अर्ज 1600 होते. यावरून आपल्याला समजू शकतं. आणि त्यामुळे प्रत्येकाची भावना आहे, परंतु प्रत्येक पक्षातले वरिष्ठ नेते या आपल्या नेत्यांशी संपर्क साधतायत, जेणेकरून आपापसामध्ये मतविभाजन होऊ नये आणि पुन्हा महायुतीचं सरकार येण्यासाठी आपल्याच काही बंडखोरांचा हातभार लागू नये, ही प्रत्येकाचे प्रयत्न सुरू आहेत. आणि मला असं वाटतं माझ्यासाठी ही निवडणूक नसावी. ही निवडणूक महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आहे. आणि त्यामुळे माझं यापेक्षा महाराष्ट्राचं व्यापक हित पाहणं गरजेचं आहे. खरं तर दिवाळीच्या फराळामधल्या 2 वस्तूंकडे जातो. हे शंकरपाळी आहे आणि एक लाडू आहे. तर यावेळेला विधानसभेत कुणाची पाळी येणार आणि सत्तेचा लाडू कुणाला खायला भेटणार? तर नक्की पाळी तर 100% महाविकास आघाडीचीच येणार, कारण महायुती सरकारनं बेरोजगारी असेल, महागाई असेल, महिलांची सुरक्षा असेल, या प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राला काय दिलं असेल तर भोपळा दिला आहे. आणि त्यामुळे हा जो भोपळा आहे हा आता महायुतीचा जो कारभार आहे याला महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे. आणि महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे की 100% आता सत्तेचा लाडू महाविकास आघाडीच्या हातात दिला पाहिजे, तर त्या लाडूचा गोडवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचेल. खरं तर लाडूचा गोडवा, दिवाळी फराळाचा जो सगळा गोडवा आहे तो जनतेला निर्विवादपणे चाखता यायला हवा. त्यासाठीच जनता नेमका काय निर्णय घेते, राज्यात कुणाची सत्ता स्थापन करते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. त्यासोबतच दिवाळीचा फराळ हा जितका गोडवा आणणारा असतो तितकाच थोडासा तिखटपणा पण आणणारा असतो. आणि तोच गोडवा आणि तिखटपणा प्रचारात सुद्धा कसा दिसतो, कुणाचा प्रचार या जनतेला भावतो आणि सत्तेत कोण बसतो याकडे सर्वांचं लक्ष लागून असेल. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.